दुसऱ्या बाजूला टिंगरे सरकार हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे। सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते। मॅचला होते सुरुवात। पहिला बॉल कव्हरच्या क्षेत्रात ढकललाय। बाळा क्षीरसागर एका बाजूला पाहायला मिळत आहेत। प्रहार अकॅडमीसाठी बाळा यांचे योगदान देखील नेहमीच चांगले राहिलेत आणि सचिन ढवळे स्वतः बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। या वेळेला स्ट्रोक खेळला खरा आहे। समोरच्या दिशेने मार्ग सोडतोय। एक धाव तिकडे मिळेल। फिल्डर थोडेसे दूर आहेत। एक धाव तिकडे मिळणार आहे। 4 ओव्हरची असणारी मॅच आहे। मजा येणार आहे। भलेही 4 ओव्हर आहे परंतु दिवस क्रिकेटसाठी तेवढाच महत्त्वाचा आहे आणि आज सगळ्यांचेच लक्ष पुणे जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका मुळशीवर लागलेला आहे। या वेळेला बाळा क्षीरसागर लपेटलं या बॉलला मिड विकेटच्या दिशेने आणि फेकून दिले सीमारेषेच्या पार। 6 षटकार। या ठिकाणी बाळा यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय। धावसंख्या गेली आहे ती आता 8 धावांवर। अमित तांबे यांच्या विरुद्ध प्रभावी कामगिरी करायची आहे। प्रहार अकॅडमीचा संघ देखील आता बनतोय हळूहळू, मात्र दर्जेदार खेळ त्यांच्याकडून पाहायला मिळतोय। वेग होता यावेळेला आणि वेगातील बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय। ज्या ठिकाणी आपण पाहू शकता बॅटिंगसाठी बाळा क्षीरसागर। एक षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न अमित तांबे यांचाही होताना पाहायला मिळालाय। महाराष्ट्रभर चर्चा आज मात्र मुळशी करंडकाची आहे। कमी गतीचा बॉल स्ट्रोक खेळलाय खरा। टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये। बॉल हवेत आहे। फिल्डर दूरवरून आलेत। कॅच पकडण्याचा प्रयत्न फसलाय। एक धाव घेतली आहे। दुसरीचा कॉल हो नाही आणि शेवटी पुन्हा पाठवलंय। एकच धाव त्या ठिकाणी मिळेल। धावसंख्या 9 वर जाते। पहिली ओव्हर मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल 4 ओव्हरची मॅच। पप्पू तोडकर यांना एका बाजूला आपण पाहू शकता। प्रशांत गायकवाड यांना एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील। आदित्य जाधव आहेत। त्याचबरोबर सुदर्शन असतील। त्याचबरोबर सचिन ढवळे स्वतः, बाळा क्षीरसागर, मयूर मासाळ ही नावं आहेत जी मात्र एका बाजूला प्रहार अकॅडमीसाठी चांगलं क्रिकेट खेळतात। अगदी कोकणात म्हणा किंवा नजीम मुल्ला आणि यावर्षी सुप्रीमो चषक देखील प्रहार संघाने खेळलं। यावेळेला अपरकट करण्याचा प्रयत्न आहे। फटका मात्र त्या ठिकाणी फसतोय आणि बाद व्हावं लागेल सचिन ढवळे यांना। विकेट आली आहे। धक्का बसलाय पहिला आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झालेली आहे ती 9। एक ओव्हर संपली आहे। प्रहार संघाची धावसंख्या 9। आदेश तांगडे देखील या ठिकाणी उपस्थित राहतात। लवळे संघ म्हटलं तर धडाकेबाज बॅटर। यावर्षी त्यांना आम्ही आमदार चषकात पिंपरीला सुद्धा खेळताना पाहिलं। आदेश असतील, सिकंदर असतील, रोहित सुर्वे असतील, बरीचशी नावं आहेत जी सातत्याने चर्चेत असतात। लवळे संघाचे सुद्धा त्यांचे आगमन होत आहे। हार्दिक स्वागत असेल। नवीन बॅटर अजय पुराणिक येत आहेत। आणखी एक महत्त्वाचे खेळाडू स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा सातत्याने सर आयोजित करतायत आणि त्यातून काही खेळाडू पुढे आलेले आहेत। वेगात बॉल टाकला इकडे गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत। वाईट बॉल घोषित केला जातोय। शुभम गीते, यस, शुभम गीते यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी। चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, तेवढेच क्लासिकल बॅटर सुद्धा आहेत शुभम। वेगात बॉल टाकला। वेग होता या ठिकाणी शुभमच्या या बॉलवर। भरत दादांच्या बरोबरीने देखील खेळताना पाहायला मिळतात हे शुभम। मागील वर्षी जुन्नर प्रीमियर लीग मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स राहिला होता। सामनावीराचा पुरस्कार घेतला होता या खेळाडूने आणि मला लोहगावची स्पर्धा आठवते। या खेळाडूने सचिन दादांची ती गाजवली होती मोठ्या प्रमाणावर। बाळा क्षीरसागर, अजय पुराणिक, 2 महत्त्वाचे खेळाडू प्रहारचे। यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत। एक धाव त्या ठिकाणी मिळेल। धावसंख्या 1 ने पुढे जाते। 1 पेक्षा जास्त काही नाहीये। थोडासा दबाव निर्माण केलाय टिंगरे सरकार दानोरेने, परंतु प्रहार अकॅडमीला देखील या ठिकाणी धावा कराव्या लागतील। सचिन ढवळे, प्रहार अकॅडमी, एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व
आणि ज्यांच्या स्पर्धांची देखील महाराष्ट्रभर चर्चा असते. वेगवान बॉल शुभम यांचा यावेळेला. हाई बॉल यष्टीरक्षकांकडे जाईल. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 12 धावा धावफलकावर आहेत. माझ्या मते प्रहार संघ कदाचित पहिली रबर बॉलची स्पर्धा खेळत आहेत. टेनिस बॉलच्या स्पर्धा रेग्युलर खेळत असतात आणि रबर बॉलची स्पर्धा या ठिकाणी खेळतात. धावसंख्या 12वर आहे. दुसरी ओव्हर सुरू असताना 4 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर चालू सामन्यातील विजेता आणि लगेचच हमराज मृत्युंजय यांच्यामध्ये मॅच होईल आणि त्यांच्यामध्ये जो जिंकेल तो मात्र पुन्हा एकदा संविधान आणि डॉन. डेड बॉल घोषित करतायत पंच अक्षय निर्मळ. पुण्याच्या मोर्शी तालुक्यातील या चांदे मैदानामध्ये आपण आहोत. हिरवगार वातावरण, सर्व आजूबाजूला डोंगर जरी पाहिले तर अगदी हिरवेगार, डोंगरावरची झाडं हे सगळं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहे. निसर्ग सौंदर्य पाहायला मिळत आहे आणि त्याच्या मधोमध एका पाठीमागच्या बाजूला शहरीकरण झालंय आणि या बाजूला जर पाहिलं तर डोंगर, दऱ्या आणि सगळं काही हिरवेगार पाहायला मिळत आहे. ओ यावेळेला थोडंसं बॅकफुटला गेले मात्र बाळा, परंतु बॉल डॉट येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, मोठे फटके नाही मारू दिलेत. हे गोलंदाजांचा प्लस पॉईंट आतापर्यंत राहिलाय, परंतु धावा मात्र करावे लागतील. तसेच मानाच्या करंडकाचे देखील वेध सगळ्यांनाच आपल्याला लागलेले आहेत. ते सुद्धा मानाची स्पर्धा आपल्या भेटीला येते. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय खरा, परंतु बॉल सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 4 धावा त्या ठिकाणी आहेत. धावांची गरज होती आणि इकडे धावा येताना पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपतोय पहिल्या आणि धावसंख्या झाली ती 16. प्रहार अकॅडमीला धावा बनवावी लागणे. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि कुठेतरी 30-35 धावा आला तर धावसंख्या 50 पर्यंत जाऊ शकते आणि एक बऱ्यापैकी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते. प्रशांत गायकवाड येतील. पुणे पोलीस गोलंदाजीसाठी अजय पुराणिक आणि बाळा क्षीरसागर 2 महत्वाचे शिलेदार प्रहार संघाचे. पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. डॉट बॉलने सुरुवात केली या ठिकाणी. 16 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. महत्वाची मॅच लीग फॉर्मॅट मात्र पाहायला मिळतोय आणि आज स्थानिक ग्रामीण खेळाडू देखील मात्र इकडे दाखल झालेले आहेत. त्यांची चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अजय, उसळी थोडीशी जास्त पाहायला मिळाली. व्हाईट बॉल मात्र तिकडे घोषित केला जातोय. उसळी जास्त होती आणि धावसंख्या पुन्हा 1ने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावर. धावा कराव्या लागतील प्रहार संघाला. लीग पद्धतीच्या मॅचेस आहेत. एक संधी आहे खरी, परंतु धावा तर करायच्याच आहेत. यावेळेला थोडेसे पुढे आले. बॉलला कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न, परंतु रबर बॉल आहे. टोकाला लागला, गोल गोल फिरायला लागलाय आणि आता मात्र जोपर्यंत अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 19. तिसरी ओव्हर सुरू आहे. प्रहार अकॅडमी, सचिन ढवळे प्रहार अकॅडमी टीमला षटकार चौकारांची गरज आहे. हो, चांगल्या ठिकाणी बॉल पाहायला मिळाला. आता बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. प्रहार संघ म्हटल्यानंतर शरद सर आवर्जून असतात आणि याही स्पर्धेमध्ये शरद सर आवर्जून उपस्थित राहत आहेत सरांबरोबर. रबर बॉलचं क्रिकेट आता मुळशी तालुक्यात काट टाकू लागलंय आणि माझ्या मते ही सुरुवात येणाऱ्या कालावधीमध्ये मुळशीत खूप साऱ्या रबर बॉलच्या स्पर्धाही पाहायला मिळतील. आमचे तिन्ही पंच त्यांचा उल्लेख आम्ही करूयात. अक्षय निर्मळ सर, हाई बॉल थोडीशी जास्त उसळी. रबर बॉल क्रिकेटला थोडासा वेळ लागतो. टेनिस रबर मध्ये थोडासा फरक आहे. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळालाय. समीर जोशी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. समीर जोशी सर आहेत आणि अनिल माडी सर सुद्धा. कमी गतीचा बॉल आणि त्याच्यावर प्रहार केलाय खरा, परंतु
लांबी तेवढी नाहीये आणि विकेट येताना पाहायला मिळेल. अजय पुराणिक बाद होत आहे आणि ओव्हर देखील जर पाहिलं तर या ठिकाणी एक बॉल बाकी आहे. नवीन बॅटर सुदर्शन केदार मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. ज्या ज्या वेळेला प्रहार संघ उभा राहिला आणि प्रहारची कोणतीही स्पर्धा असू देत महत्वाची धुरा देखील सुदर्शन यांच्यावरच असते. बाळा क्षीरसागर यांचे साथ देण्यासाठी संघाचे प्रमुख खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सुदर्शन केदार 19 रन झालेले आहेत. अजूनही 7 बॉलचा खेळ बाकी आहे. काही षटकार मारावे लागतील. हा बॉल थोडासा लांब टाकला आणि हीच खासियत आहे या गोलंदाजांची. प्रशांत गायकवाड चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. ओव्हर संपल्या मात्र या ठिकाणी 3 आणि धावसंख्या झाली आहे 19. रन करावे लागतील. यावेळेला उसळता बॉल पाठीमागच्या बाजूला खेळलाय. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. पप्पू तोडकर होते आणि त्यांच्याकडून आणखीन एक चांगल्या झेल त्या ठिकाणी पकडला गेला. धावांसाठीचा संघर्ष मात्र या ठिकाणी या डावात पाहायला मिळालाय खरा. परंतु पाहूयात ओव्हर नंबर 4 21 धावा. काही बॉल बाकी आहेत. त्यावर षटकार चौकार खेळावे लागतील. पुण्याच्या मुळशी तालुक्यामध्ये आपण आहोत. ज्या ठिकाणी आपण एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय आणि आयोजनामध्ये देखील जर पाहिलं तर स्वतः सगळे चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत. सुधीर यावेळेला फटका. तुम्ही काय फरक पडत नाही कितव्या नंबरला बॅटिंगला गेलात, काय करताय याला महत्व आहे. आणि षटकार खेळलाय पट्ट्याने. सतीश मागील मॅच मध्ये सतीश यांच्याकडून चांगली कामगिरी राहिली होती. वेगातील बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने षटकार आलाय जरूर परंतु कमबॅक करतायत. स्कोर जर पाहिला तर आता राजेश पवार त्याचबरोबर सागर आंग्रे, भाऊ शिंदे, किसनजी मरगडे, गेम चेंजर या सगळ्यांचं आयोजन आपल्या भेटीला आले. मुळशीकर अंडकाचं यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट. हाही बॉल सीमारेषेच्या दिशेने निघालाय आणि 6 धावांसाठी जाताना पाहायला मिळालाय. मुळशी पॅटर्नचा एक डायलॉग आहे, उडवायचा तर टॉपचाच उडवायचा. आणि मागील मॅच मध्ये ज्यांनी सगळ्यात चांगली गोलंदाजी केलेली आहे त्याच बॉलरच्या विरुद्ध मात्र हे दोन्ही फटके खेळलेले आहे. धावसंख्या झाली 33. लगातारचे 2 षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुधीर, सुनील, आणखीन एक. वा 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 वा.
बॉल जंगलातून परत येईल की नाही याची गॅरंटी नाही. षटकार मारलाय. म्हणून तर म्हटलं जातं ना, तुम्ही कोणत्या नंबरवर बॅटिंगला गेलात किंवा कोणत्या नंबरवर बॉलिंगला आलात याला महत्व नाही, तुम्ही टीमसाठी काय करता याला महत्व आहे. चर्चा आता मात्र या बॅटरची आहे. सुनीलने मात्र ती कामगिरी केलेली आहे. लगातारचे 3 षटकार खेळले आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 39-40 धावा करायच्या. तिकडनं फाईट करू शकते प्रहार टीम आणि तिथपर्यंत ते पोहोचलेले आहेत. चला लवकरात लवकर बॅटर पाठवायचे. चालू सामना झाल्यानंतर चालू सामन्यातील विजेता आणि अमराज मृत्युंजय यांच्यातील सामना होईल याची नोंद घ्यायची आहे. मुळशीतील क्रिकेट आपण पाहतोय. मुळशी तालुक्यातील क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी आहे आणि म्हणून त्यांची या ठिकाणी आवर्जून गर्दी झाली आहे. मुळशी करंडक चला चला लवकर बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत. 40 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ज्या आदित्य जाधव यांची चर्चा आहे, मागील मॅचमध्ये खूप चांगले खेळले, ते मैदानात जात आहेत. शेरू लोहार यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रहार संघाने मात्र या मॅचमध्ये चांगलंच पुनरागमन केलेलं आहे आणि खालीद शेख येतात गोलंदाजीसाठी. खालीद यस. चला खालीद एका बाजूला आदित्य पाहायला मिळतात. आदित्य जाधव मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालेत. मैदानाच्या चौफेर आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम क्रिकेट खेळण्याची क्षमता असणारे बॅटर आहेत. परंतु 24 बॉलमध्ये आता 40 धावा बनवायच्यात, म्हणजे प्रत्येक ओव्हरला 10 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. मागील मॅचमध्ये 45 धावा केल्या होत्या याच आदित्य याने, परंतु ती मॅच वेगळी होती, ही मॅच वेगळी आहे. ते प्रतिस्पर्धी वेगळे होते, हे प्रतिस्पर्धी वेगळी आहे आणि प्रत्येक मॅचमध्ये सुरुवात ही शून्यापासूनच होते. किती मोठा बॅटर असेल त्याची सुरुवात शून्यापासून होते आणि मागील मॅचच्या परफॉर्मन्सवर मॅच जिंकली जात नाही. या मॅचमध्ये काय करणार याच्यावर मॅच जिंकली जाते. त्यामुळे या मॅचमध्ये काय होणार यावर सगळ्यांच्या नजरा लागलेल्या असणार आहेत. खालीद एका बाजूला प्रहार संघासाठी येताना पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल वेगात, काय बॉल टाकलाय, जबरदस्त खोलवर टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी प्रस्तुत केला. खरा धावसंख्या जर पाहिलं तर सुरुवात झाली आहे. चांगल्या बॉलने सुरुवात केली आहे खालीद यांनी. शेरू बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात आपल्याला. राहुल लोहार भोसरीचे एक दर्जेदार खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खालीद
हा बॉल थोडासा लांबून कट केलाय, वेग उसळी दोन्ही पाहिलं मिळालं, डॉट बॉल. वा, अशा प्रकारचे चेंडू आले तर रंगतता निर्माण होईल या मॅच मध्ये. 39 पाहिजेत, 22 बॉल मध्ये 39 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. प्रहार, सचिन ढवळे प्रहार अकॅडमी आणि सचिन ढवळे सर स्वतः इन ऍक्शन यश त्यांच्या पाठीमागे. हो, आणखीन एक चांगला बॉल आणि तेवढाच चांगला अडवला पाठीमागे. आणखीन एक डॉट बॉल, थोडासा दबाव निर्माण केला आता प्रहार संघाने. परंतु समोर जर पाहिलं तर टिंगरे सरकार हा देखील एक नामवंत संघ आहे, बरीच वर्ष दर्जेदार क्रिकेट खेळतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली गोलंदाजांनी. राहुल यांच्या विरुद्ध प्रभावी मारा, खालिद. पश्चिमेकडे पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणं आणि पूर्वेकडे जर पाहिलं तर इमारती मोठमोठ्या प्रमाणावर. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु पाहूया टायमिंग झालंय की नाही. फिल्डर पाहत राहिले, असं आम्हालाही वाटलं की आता त्यांच्याच हातात बॉल जातोय की काय, परंतु बॉल खूप लांबवर गेलाय. षटकार. षटकार खेळला जातोय. शेरू लोहार यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळाला. दबाव थोडासा होता, त्याला हटवलाय. चांगला फटका या ठिकाणी त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालाय. परंतु यानंतर देखील एक महत्त्वाची मॅच चालू सामन्यातील विजेते विरुद्ध हमराज मृत्युंजय. लीग पद्धतीच्या मॅचेस अलीकडे येताना पाहायला मिळाल्या आणि त्यामुळे संधी मिळू लागली. नाही तर पूर्वी असं असायचं, मॅचसाठी आपल्याला खूप लांबवरचा प्रवास करायला लागायचा. 4 किंवा 5 ओव्हरची मॅच, एका मॅचमध्ये पराभूत झालं तर पुन्हा परत यायला लागायचं. परंतु आता लीग मॅचेस आल्यामुळे संधी वाढते. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. ओ, कॅच नाही झाली आहे, कॅच नाही झाली आहे आणि त्या उलट 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. चांगली गोलंदाजी खालिद यांची, चांगले एफर्ट्स मात्र त्या ठिकाणी दाखवले खरे, परंतु धावसंख्या 2 ने पुढे जाते, ती म्हणजे 9 धावा. मुळशी करंडकाची चर्चा आहे, कारण महाराष्ट्रभरातून क्रिकेट खेळाडू, तारे सितारे, आयकॉन खेळाडू आज मात्र या चांदे मैदानात दाखल झाले, त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी गर्दी आहे. पावसाने उघडीप दिली आहे या ठिकाणी आणि त्याच्यामुळे प्रेक्षक देखील या क्रीडा नगरीच्या दिशेने आलेले आहेत मोठ्या प्रमाणावर. हो, आता खाली चांगल्या टप्प्यावर आले, षटकार जरूर आलाय, परंतु धावसंख्या जर पाहिली तर फक्त 9, म्हणजे 3 ओव्हरमध्ये अजून 31 बनवायच्या आहेत. 18 बॉल 31. जवळ मॅचच्या दिशेने आपण मयूर मासाळ. पहिलं षटक चांगलं राहिलंय. बारामतीच्या काटेवाडीचा असणारा एक दर्जेदार गोलंदाज आपल्याला गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील. एस.एन.बी. ट्रॉफी या स्पर्धेमध्ये ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहेत. राजू पाटे असतील, श्रीकांत कोणे असतील, मयूर मासाळ असतील आणि आसिफ शेख. हे 4 एन.बी. ट्रॉफी म्हणजे निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून जी मानाची स्पर्धा येते त्यामध्ये हे ब्रँड अँबॅसेडर सुद्धा आहेत. पाहूया, समोर आदित्य आहेत. यावेळेला बॉल थोडासा पाठीमागे येताना पाहायला मिळाला. वाईट बॉल. धावसंख्या जाताना पाहायला मिळते ती म्हणजे 10 वर 30 पाहिजेत अजूनही. मयूरचं षटक महत्वाचं असेल. जर का इकडे विकेट घेतली आणि 7-8 धावांचं षटक जरी आलं तरी मॅच ऑन होईल. ओ, खोलवर टप्प्याचा बॉल, बॉल चांगला होता, बॅटच्या टोकाला लागला आणि त्याच्यानंतर वाऱ्यावर षटकार गेलाय, खूप लांबवर गेलाय. रबर बॉल क्रिकेटची ही खासियत असते. षटकार आलाय, आदित्य यांच्या बॅटमधून आलेला षटकार पाहायला मिळाला.
यानंतर पुन्हा महेश नानगुडे इन ऍक्शन मध्ये असतील. गणेशजी साखरे साहेब मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे सचिव या ठिकाणी. गणेशजी साखरे साहेब आपला स्वागत आहे. हरिभाऊ पाडाळे अध्यक्ष मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांचे आगमन होत आहे. मयूर ओ या ठिकाणी चांगला बॉल. या चेंडूसाठी मयूर ओळखले जातात. षटकार आलाय परंतु आम्ही खचणार नाही हेच या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल मयूर यांच्याकडून या ठिकाणी केला गेलाय. अजूनही 16 बॉल 24. याच मैदानात आज मेडन ओव्हर आली आहे हेही विसरून चालणार नाहीये. हो आणखीन एक चांगला बॉल. षटकार मारून देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मयूर यांच्याकडून केला गेलेला आहे. मयूर मासाळ धावसंख्या 17 वर गेली आहे. 15 बॉल मध्ये 23. वा वा आणखीन एक बॉल एसटी रक्षकाच्या दिशेने मयूर मासाळ. बारामतीचा हा गोलंदाज चर्चेत का आहे दाखवताना पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी. अजूनही जर पाहिलं तर 14 बॉल 23. दुसरी ओव्हर सुरू आहे. 40चा पाठलाग करायचा होता आणि प्रहार सचिन ढवळे प्रहार अकॅडमी संघ मॅच मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळत आहे. टिंगरे सरकारच्या विरुद्ध सचिन ढवळे प्रहार अकॅडमी. आता खरा बॉल टाकला. टायमिंगची आवश्यकता असते आणि कव्हरच्या दिशेने पाठवलंय. 6 धावांसाठी सिक्सर. चांगला बॉल परत पाहायला मिळाला खरा परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी या ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी 2 आता संपलेले आहेत. धावसंख्या झाली आहे 24. 2 ओव्हर बाकी 16 पाहिजेत. हर्षवर्धन सांगळे यांना आपण या ठिकाणी पाहतोय. हर्षा मुंबईत येऊन रबर बॉलच्या स्पर्धेमध्ये लगातारच्या 4 विकेट सुद्धा या गोलंदाजाने घेतल्या होत्या. विक्रोळीला आठवतंय मला. पाहूया तेच गोलंदाजीसाठी आलेत परंतु समोर शेरू आहेत आणि जोडीला आदित्य आहेत. ही सलामीची जोडी आहे टिंगरे सरकार संघाची. आणि येणाऱ्या काही दिवसात रबर बॉलची टेस्ट मॅच ही स्पर्धा सुद्धा येणार आहे. म्हणजे 2 दिवस एकच मॅच. 2च टीम खेळणार आहेत. 2 इनिंगच्या मॅच. ओव्हरचं लिमिट नाही परंतु 2 दिवसात सामन्याचा जर निकाल नाही लागला पहिल्या डावाच्या आघाडीवर तर एक प्रयोग आहे. पाहायला सुद्धा मजा येईल. 2 दिवस चालणारी एकच मॅच ते सुद्धा येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळाय खरा. सुदर्शन त्या ठिकाणी आलेले आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही सामना संपलेला नाहीये. 10 बॉल मध्ये 14. जर काही डॉट बॉल आले जर विकेट आल्या तर मॅच मध्ये सचिन आणि अजूनही जर पाहिलं तर 10 बॉल. आज मॅच चांगल्या होत आहेत. या अगोदरच्या देखील दोन्ही मॅच चांगल्या पाहायला मिळाल्या आणि ही मॅच सुद्धा प्रहार संघाने चांगली रंगवली आहे. टिंगरे सरकार एका बाजूला. 10 बॉल मध्ये 14.
साठी ओळखले जातात. चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. दोन्ही सिक्स त्यांनी कव्हरच्या दिशेने मारलेले आहेत. वाऱ्याचा अंदाज घेऊन स्ट्रोक खेळत आणि हे क्रिकेट तसंच आहे. हे ताकदीवर खेळलं जात नाही, टायमिंगवर खेळलं जातं. आणि रबर बॉलच का, तर त्याचं कारण आहे टेनिस बॉल पावसात भिजला तर ओला होतो, त्याचा नक्कीच वजन वाढलं जातं. त्याचबरोबर चिखलात गेला तर ते चिखलाने माखला जातो. परंतु हा बॉल किती चिखलात माखला किंवा पाण्याने भिजला, एकदा कपड्याने पुसून गेला तर जसाचा तसा होतो. यावेळेला हुक पाठीमागे बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. निघालाय बॉल सीमारेषच्या दिशेने. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता विजयाच्या दिशेने वाटचाल मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. तिसरी धाव या ठिकाणी घेतली गेली. धावसंख्या 3 ने पुढे जाते. 35 म्हणजे 8 बॉलमध्ये 5 पाहिजेत. अमराज मृत्युंजय सामना आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या माहितीसाठी मुंबईतील 4 मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी पारितोषिक मिळवलं. लालबागला बेस्ट बॅटर, भिवंडीला जर पाहिलं तर एक सिरीज घेतली, बोरवलीला बेस्ट बॅटर आणि डोंगरीला पुन्हा सिरीज. आणि रबर क्रिकेट कार्निवलमध्ये 100चा पाठलाग करत असताना मॅन ऑफ द मॅच. यस, नो बॉल आणि 6 मॅच फिनिश. आणि या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. आणि आता टॉस, पहिला टॉस होईल आणि अमराज मृत्युंजय आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर महेश नानगुडे इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील. आणि तसेच आपल्याला या ठिकाणी टिंगरे सरकार कॅप्टन या चला टॉस साठी. कॅप्टन या, प्रशांत भाऊ या टॉस करण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच